आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र सोमेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनाला। अतिशय प्राचीन असं पांडवकालीन हे निसर्गरम्य असं मंदिर आहे। हे मंदिर सातारा जिल्ह्यामधील वाई तालुक्यामधील वेरुळी या गावामध्ये आहे। हा पाण्याचा तलाव आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की इथून थेट महादेवाच्या पिंडीच्या पाशी पाणी जातं। तिथे एक छोटासा खड्डा बनवलेला आहे, तो पण पांडवकालीन आणि जुना खड्डा आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं पाणी जातं। हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे त्याचं। आणि मी इतकी महादेवाची मंदिरं फिरलो, पण अशा स्वरूपाची नंदीची मूर्ती मी आत्तापर्यंत नाही पाहिली। तुम्ही जर का ही मूर्ती पाहिली ना, त्याच्या पुढं एक असं सरळ असं खांबा टाईप सरळ हे तयार केले आणि त्याच्यामध्ये एक चेहऱ्याचे हे दिसतं, म्हणजे असं वाटतं की महादेवाचा तो चेहरा आहे असं त्याचं जाणवतं आपल्याला की तो चेहरा महादेवाचा आहे। खूप छान मूर्ती आहे नंदी महाराजांची। हे पहा, जो छोटासा खड्डा मी जो म्हटलं ना, तो हा खड्डा आहे। याच्यामध्ये ते पाणी येतं, स्वच्छ पाणी आहे, खूप सुंदर पाणी आहे पिण्यासारखं।